थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसात वातावरण हे दमट असल्यामुळे इडली किंवा डोस्याचं पीठ हे लवकर आंबून येत नाही, म्हणजे फर्मेंट होत नाही। त्यासाठी मस्त अशी ट्रिक किंवा टिप्स सांगत आहे। इथे मी 4 ग्लास, कोणत्याही भांड्याचे माप तुम्ही घेऊ शकता, तांदूळ घेतलेले आहेत। ज्या ग्लासने तांदूळ घेतले त्याच ग्लासने 1 ग्लास उडीद डाळ घेतलेली आहे। तांदूळ व उडीद डाळ वेगवेगळे स्वच्छ धुवून घेतले, म्हणजे पावडर वगैरे असेल तर ती निघून जाते। लवकर पीठ अजून येण्यासाठी कोमट पाणी आहे ते मी तांदूळ आणि डाळ भिजत जेव्हा ठेवणार तेव्हा मी वापरणार आहे। आणि हे तांदूळ आणि डाळ वेगवेगळे भिजत ठेवायचे। डाळीत 1 चमचा मेथीदाणे घातले। 5-6 तासानंतर छान भिजलेले तांदूळ आणि डाळ मिक्सरला बारीक वाटून घेतले। आणि बारीक वाटताना त्यात मी जी डाळ भिजत ठेवलेली होती त्यातलंच पाणी घालून ही पेस्ट करून घेतलेली आहे, वाटून घेतलेलं आहे मिश्रण। म्हणजे जे डाळीचं पाणी आपण वापरतो त्याने पीठ छान आंबून येतं। शक्यतो पीठ वाटून झाल्यावर थंड पाणी मिक्स करायचं नाही, कोमट पाण्याचाच वापर करून पीठ घट्टसर असं मिक्स करायचं, नाहीतर पीठ लवकर येत नाही। आणि मीठ तेव्हा घालायचं। आता हा एक पदार्थ घालत आहे, अख्खा सोललेला कांदा पिठात मध्यभागी टाकायचा। कांदा हा उष्ण प्रकृतीचा असल्यामुळे उष्णता निर्माण होऊन पीठ लवकर येते, म्हणजे हीट तयार होऊन पीठ लवकर दमट वातावरणातही येते। त्यावर 1-2 चमचे तेल घालून झाकून ठेवायचं। तर मी ह्या भांड्यावरती उबदारपणा येण्यासाठी टॉवेल किंवा किचन टॉवेल्स असतात ते ठेवत आहे, त्यामुळे छान उष्णता निर्माण होते। आता सकाळी उघडून बघत आहे मी, छान पीठ असं फुलून आलेलं आहे, तुम्ही बघू शकता, मस्त हलकं असं झालेलं आहे। आणि हे पीठ साधारण आपण जेव्हा ठेवतो त्याच्या 2-3 तास आधीच छान फुलून येतं ह्या ट्रिकमुळे। आणि हा आता कांदा काढून घ्यायचा। हाच कांदा आता स्वच्छ धुवून तुम्ही ज्या पॅनवर किंवा भिड्यावरती तुम्ही डोसे काढत असाल तर त्याला या कांद्याने तेल लावू शकता, त्यासाठी वापरू शकता, किंवा भाजीमध्येही तुम्ही फोडणीसाठी वापरू शकता। आता ह्या स्टेजला मीठ मिक्स करायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ही आंबण्याची जी प्रोसेस आहे ती थांबते, पीठ जास्त आंबट होत नाही मीठ घातल्यामुळे। आता ढवळून दाखवत आहे, पीठ अजिबात खाली जात नाही, मस्त फुलून आलं आहे। इडली करायचं असेल तर घट्टच बॅटर लागतं आणि डोसे करायचं असेल तर थोडंसं पातळ बॅटर लागतं, त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करा। आणि ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।